भाकरीचा कोणी पराठा खाल्लाय का? नसेल खाल्ला तर चला मग करायला घेऊया. मस्त लागते बरं का भाकरीचा पराठा, टोमॅटो सॉस आणि लोणचं तोंडी लावायला. एकदम भारी लागतंय. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा लागतोय ते. कोथिंबीर चिरायला घ्या आणि रडायला कुणाकुणाला आवडतंय, नसेल आवडत तर चला मग रडायला पण घेऊया. कांदा चिरत चिरत आणि डोळे पुसत लगेच टोमॅटो पण चिरून घ्या. टोमॅटो चिरून झाल्यानंतर लसूण आणि मिरची बारीक करून घ्यायची, कोथिंबीर टाकून. ती बारीक झाल्यानंतर लगेचच कढीपत्ता घ्यायचा. कढीपत्ता पण चिरून घ्यायचा, म्हणजे पोटात जातो, चांगला असतो शरीराला पण कढीपत्ता खाल्ल्याला. तेल तापायला ठेवायचं, जिरं मोहरी टाकायची, कढीपत्ता, लसूण आणि मिरची ती बारीक केलेलं पेस्ट त्यात टाकायची. चांगलं भाजून घ्यायचं. कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचं, चांगलं भाजून घेतल्यानंतर ते लालसर भाजलं की लगेच बटाटे गार झाले की सोलून घ्यायची आणि बारीक करून घ्यायची अशी. का तर भाकरीमध्ये असं पूर्ण बसतंय मिश्रण ते केलेलं. नंतर हळद, धने पावडर, मसाले सगळे टाकायचे, चिली फ्लेक्स टाकायचं, तुम्हाला तांबडी चटणी टाकू वाटली तर टाकायची. सगळं टाकून नंतर बटाटे बारीक केलंय ती त्यात टाकून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं आणि गार करायला ठेवायचं कोथिंबीर टाकून. आणि गार झाल्यानंतर तवा ठेवायचा. गार होईस्तोवर भाकरीचं पीठ मळून घ्यायचं असं. आणि मळून झाल्यानंतर त्यात पुरण कसं आपण भरतो तसं भरून घ्यायचं आणि गोलसर हळूहळू भाकरी थापून घ्यायची आणि वरून तीळ लावायचं. तीळ लावून तर मस्तच लागते. आणि तीळ पण हाडांना पण चांगलं असतं. कच्चे तीळ खात जावं रोज 1 चमचा तरी. आणि भाकरी थापत त्याच्यावर तीळ लावून झाल्यानंतर घ्या की मग भाजायला भाकरीचा पराठा. पाणी लावायचं असं आणि पाणी सुकल्यानंतर चारी बाजूने असं भाकरी सैल करून घ्यायची, मग उलटायची आणि दोन्ही बाजूने खरपूस चांगली कापड लावून अशी भाजून घ्यायची. मस्त लागतंय बरं का.